नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर दुसाने. डॉक्टर दुसाने यांचा प्रवास जरी महाराष्ट्रातल्या एका लहान गावातनं सुरू झाला तरी आज त्यांचे ह्यूस्टनमध्ये 2 डेंटल क्लिनिक आहेत. आपण जाणून घ्या त्यांची ही प्रेरणादायी कहाणी. थँक्यू सो मच डॉक्टर दुसाने. थँक्यू. वेलकम टू अमेरिकन भाऊ. सगळ्यात अगोदर आपल्या व्ह्युअर्ससाठी आपण महाराष्ट्रातून कुठून? मी मालेगावची. शिक्षण वगैरे चांदवड, मालेगाव असं चालू झालं. तर तुमचं शाळेचं शिक्षण मालेगावमध्ये, पण कॉलेज पण मालेगावमध्येच? माझं 12वी पर्यंत मालेगावला झालं. आणि मग आम्ही डेंटिस्ट असल्यामुळे डेंटल कॉलेज संगमनेरला होतं, नगर जिल्ह्यामध्ये. तिथे झालं आणि मग मी US ला आले. हो, तो US ला कुठल्या वर्षी? 2008. ओके. आणि US ला कुठल्या विसावर आलास? डिपेंडंट विजा. H4. ओके. तर तेव्हा लग्न झालेलं होतं? तेव्हा लग्न झालं. ओके. तर US ला येताना ऑब्व्हियसली डेंटिस्ट्रीचा अभ्यास झालेला होता इंडियामध्ये? इंडियात मी डेंटिस्ट्री कम्प्लीट झालेलं होतं. तिथे प्रॅक्टिस वगैरे पण करायचे का तुम्ही? जस्ट संपलं होतं आणि मग लग्न ठरलं. आणि इथे आहे की डेंटिस्ट्री म्हणजे तुमची डिग्री व्हॅलिड असते, पण तुम्ही इथे येऊन काम नाही करू शकत लगेच. सो इट्स अ होल प्रोसेस. तुम्हाला परत डेंटिस्ट्री शिकायला लागतं, एक्झाम्स द्यायला लागतात आणि मग इथे लायसन्स मिळतं. सो काइंड ऑफ ते एक आम्हाला आयडिया होती की हे सगळं करायचं आहे. मग तिथलं संपल्यानंतर मग मी इकडे आली आणि मग देन माझं पुढचं सगळं शिक्षण आणि ते चालू केलं. तो बेसिकली इंडियामधलं जे डेंटिस्टचं एज्युकेशन असतं किती 4-5 वर्ष असतं? 5 वर्ष. सो तो जो काय सर्टिफिकेशन असतं त्याला इथे व्हॅलिड नाहीच इथे? सो ते व्हॅलिड नाही म्हणजे ते रिकॉग्नाइज्ड करतात की तुम्ही इंटरनॅशनल डेंटिस्ट आहे. ओके. पण त्याच्यावर मग तुम्हाला आता इथलं जे डेंटल कॉलेज असतं ते 4 वर्षाचं असतं. आणि मग तुम्ही जर इंटरनॅशनल डेंटिस्ट असता त्याच्या 4 रिक्वायरमेंट तुम्हाला फुलफिल करायचे असतात. एक एक्झाम द्यायची असते, एक एज्युकेशनल रिक्वायरमेंट म्हणजे इधर तुम्ही परत डेंटल कॉलेजला जा 2 इयर्स, 3 इयर्स किंवा फुल 4 इयर्स किंवा स्पेशलायझेशनसाठी जा. पण ते पण खूप इफ अँड देन आहे की ते रिकॉग्नाइज स्पेशालिटी पाहिजे. पण इन जनरल 2 to 3 इयर्स तुम्हाला परत कॉलेजला जायला लागतं. आणि मग पेशंट्सवर एक्झाम द्यायची. हे सगळे तुम्ही पास झाल्यावर मग तुम्ही ज्या तुम्हाला स्टेटमध्ये राहायचं आहे किंवा लायसन्स पाहिजे आहे त्या स्टेटची तुम्ही एक्झाम देतात. मग ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला त्या स्टेटचं लायसन्स मिळतं. सो ह्या सगळ्या प्रोसेसला मिनिमम 4 इयर्स लागतात. ही जी प्रोसेस तुम्ही सांगितली ही तुम्ही जर सपोज इंडियामधनं शिकून आलात तर ही वेगळी आहे का? जर सपोज मी युरोपमधनं शिकून आलं कोणी काहीच कोणतेही इंटरनॅशनल डेंटिस्ट? हो, सगळे इंटरनॅशनल डेंटिस्ट. पण ते इंटरनॅशनल डेंटिस्ट पण आता तुम्हाला प्रूफ सबमिट करायला लागतो. ते म्हणजे आपले जे आहेत ट्रान्सक्रिप्ट म्हणतात आता इथे ते मागवतात इंडियाचे आणि मग इथली जी कंपनी आहे ती त्याला व्हॅलिडेट करते. आणि मग ते म्हणतात की ओके तुमची डिग्री इंटरनॅशनल डिग्री व्हॅलिडेट आहे. मग आता तुम्ही पुढच्या गोष्टी करू शकता तिथे ॲज अ इंटरनॅशनल डेंटिस्ट, म्हणजे ॲडमिशन घेणं किंवा एक्झाम देणं त्याच्यासाठी. बरोबर. तर जेव्हा तुम्ही आलात इथे येताना तुम्हाला माहिती होतं का की इथे आपलं जे इंडियातलं 5 वर्ष आपण जे अभ्यास केलेला आहे की 5 इयर्स तुम्ही आयुष्याचे इन्व्हेस्ट केले आहेत त्या फील्डमध्ये, तर ही आयडिया होती का की इथे गेल्यानंतर नॉट प्रेटी मच बट थोडंसं आपल्याला पुन्हा स्टार्ट करावं लागलं होती? त्याचं एक रिझन होतं, मला US ला यायचं नव्हतं. पण काय जे लिहिलेलं होतं ते झालं. मग ते एक म्हणजे मी इंटर्नशिपमध्ये असतानाच काइंड ऑफ हे म्हणजे होतं की मला यायचं आहे आणि ती एक आयडिया होती की एक्झाम द्यायची आणि परत करायचं. पण ती किती एक्सटेन्सिव्ह आहे, किती एक्सपेन्सिव्ह आहे याची इन डेप्थ आयडिया नव्हती. बरोबर. ते इथे आल्यानंतर जसं एक स्टेप करायला लागलो मग ते तसं समजायला लागलं ना. पण की ओके म्हणजे डेंटिस्ट जरी तुला MPHच करायला लागेल आणि तुला GRE TOEFL द्यायलाच लागेल, पण ऍक्च्युली नाही, म्हणजे नेसेसरी नाही आहे की दुसऱ्या याच्याने पण तुम्ही करू शकतात. पण दॅट इज वन ऑफ द वे की GRE TOEFL दिलेली असेल, एक ऑप्शन आहे. पण ऍक्च्युली तोच एक ऑप्शन आहे असं नाही आहे. ओके. नॉट नेसेसरी. रूल्स डेंटिस्ट्रीचे प्रत्येक स्टेटला लायसन्स, म्हणजे असं आता मी टेक्सासमध्ये लायसन्स्ड आहे. मला जर कॅलिफोर्नियाला काम करायचं असेल मी करू नाही शकत जोपर्यंत मला कॅलिफोर्नियाचं लायसन्स मिळत नाही. आणि प्रत्येक स्टेटचे
त्यांचे रूल्स वेगळे आहेत, रिक्वायरमेंट्स वेगळे आहे इंटरनॅशनल डेंटिस्टसाठी पण, की ते कसे लायसन्स देणार. सो सगळ्यात सुरुवात जिथून होते की तुम्हाला जर न्यूयॉर्कला राहायचं असेल तर तुम्हाला तिथले पाहिजे की बा न्यूयॉर्कसाठी हेच रिक्वायरमेंट आणि हेच फुलफिल, तर तुम्ही दुसरंच काहीतरी चालू केलं तर तुम्हाला तिथे लायसन्स मिळेलच असं नाही आहे. तिथून स्टार्ट होतं की तुम्हाला त्या, आपल्याकडे कसं आहे की एक डेंटिस्ट झालं तुमचे म्हणजे आमची डिग्री झाली, तुम्ही काम करू शकतात. इथे आता समजा 5 वर्ष डेंटिस्ट, तुम्ही डेंटिस्ट झाले पण जोपर्यंत तुम्ही त्या स्टेटची लायसन्स एक्झाम देत नाही, त्या स्टेटचं लायसन्स मिळत नाही, तुम्ही लायसन्स डेंटिस्ट नाही आहे, तुम्ही काम नाही करू शकत. म्हणजे बाय डिफॉल्ट तुमचं कॉलेज झालं आहे दॅट डझंट मीन की तुम्ही डेंटिस्ट म्हणून काम करू शकता. ओके, ते सगळ्यांनाच आहे. हा ओके. मग तुम्ही जेव्हा आले इथे कुठल्या स्टेटमध्ये लँड झाले तुम्ही? टेक्सास. ओ, टेक्सासमध्ये लँड झाले. हा, तर मग ते एक थोडंसं होतं की मोस्टली आम्ही टेक्सासमध्येच राहणार आणि टेक्सासचे रूल्स थोडे डिफरंट होते, काही 2-3 वेजने लायसन्स मिळू शकणार होतं. मग त्याच्यामुळे ते आम्ही थोडंसं मी विचार करायला लागली की तो 1-2 ऑप्शन्स, मग त्याच्यावर काम करायला चालू केलं. ओके, मग लँड झाल्याबरोबर तुम्ही विचार केला की ओके आता मला डेंटिस्टचं टेक्सासचं लायसन्स पाहिजे. सगळ्यात पहिले काय टॅकल करावं लागलं? सर्टिफिकेशन का नाही? सगळ्यात मोठी म्हणजे जेव्हा मी होतं की आता मला यायचं आहे तर एक्झाम देणं तर ठीक होतं, एक्झाम जसं कोणीही अभ्यास करा एक्झाम द्या, हां, तर ते झालं. मेन ॲडमिशन्स कॉलेज आणि जे एक तर इट्स व्हेरी कॉम्पिटिटिव्ह. आता जसं एक एक्झाम्पल देते, डिफरन्स बिटवीन इंजिनिअरिंग आणि जेव्हा मेडिकल स्कूल किंवा डेंटल स्कूलला ते कॅन्डिडेट्स बघतात. टोफेल 120 ची एक्झाम असते, 85, 90, 100 पण म्हणजे चांगला स्कोर आहे असं. इथे काही डेंटल कॉलेजला असं स्पेसिफिक सांगता की तुम्हाला स्पीकिंगमध्ये इतकेच पाहिजे मिनिमम, रायटिंगमध्ये इतकेच पाहिजे. याच्यामध्ये म्हणजे डेंटिस्ट्रीची ॲडमिशन इतकी इझी नाही आहे, थोडा बार आहे. हां, तर मग म्हणजे इव्हन टोफेलला पण, बाकीचं तर डेंटिस्ट्रीचं तर ते टेस्ट करतात ते तर डिफरंट, ते तर वेगळंच आहे अजून. पण इनफॅक्ट म्हणजे टोफेल तर टोफेल आहे. म्हणजे मी एक्झाम्स दिल्या, सगळं झालं आणि ॲप्लिकेशन स्टार्ट केले. मग ॲप्लिकेशन्स, प्रत्येक ॲप्लिकेशन पण असं असतं की प्रत्येक कॉलेजला इंडिव्हिज्युअल ॲप्लिकेशन्स असतात, ते पण 1 वर्ष आधी करायला लागतात. तुम्हाला त्या डेडलाईन बघायच्या असतात आणि प्रत्येकाला फीस पण असते. प्रत्येकाला फीस पण भरपूर असते. अप्रॉक्सिमेटली काय म्हणजे $500 वगैरे आता 100-200 असेल तेव्हा, आता वाढली असेल. तर म्हणजे ॲप्लिकेशन प्रोसेस पण एक्सपेन्सिव्ह. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात एव्हरी टाइम, ते त्या कंपनीजमधून मागवायचे, त्याला पण एव्हरी टाइम पैसे लागतात. आणि मग इंडियामधून लेटर्स घेणं, मग आता नंतर तुम्हाला टाइम होऊन गेलेला असतो इथे येऊन, मग ते त्यांच्याशी कम्युनिकेट करणं, त्यांच्याकडून घेणं, ते पण एक प्रोसेस असते. मग ते करत करत माझा NYUला, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीला 2011ला इंटरनॅशनल डेंटिस्ट प्रोग्राम असतो डेंटिस्टसाठी, जो मग फास्ट ट्रॅक म्हणतात ते, पण न्यूयॉर्कचा 3 इयर्सचा फास्ट ट्रॅक, 3 इयर्सचा प्रोग्राम होता. म्हणजे तुम्ही 2nd इयरपासून चालू करतात, पण तुम्ही शिकतात परत सगळं तेच. ओ वाव. म्हणजे 5 वर्ष इंडियात शिकल्यानंतर त्या प्रोग्रामला 3 वर्ष. हां, ओके. मग मला ती मिळाली 2011ला ॲडमिशन. हां, पण आता म्हणजे जसं आहे की न्यूयॉर्क एक्सपेन्सिव्ह आहे सगळ्यात, तशी ती युनिव्हर्सिटी पण एक्सपेन्सिव्ह. सो जस्ट आता सांगायचं रफली तर त्या टाइमला 100,000 पर इयर त्याची फी होती. अरे बाप. म्हणजे मग ते 300 फक्त फी, म्हणजे $1,00,000 आपल्या व्ह्युअर्ससाठी. हां, तर ते, आणि कॉलेज मॅनहॅटनमध्ये वगैरे, म्हणजे मग तुमचं लिव्हिंग एक्स्ट्रा, तुम्हाला 3 वर्ष राहायचे ते ॲडअप. आणि माझ्या केसमध्ये मी प्रेग्नंट होती तेव्हा, सो माझं ड्यू होतं एप्रिल आणि कॉलेज चालू होत होतं ऑगस्ट. ते एक गोष्ट. आणि आम्ही विजावर होतो, H1 आणि H4. स्टुडंट लोन तर मिळतं, पण मग इतक्या मोठ्या अमाऊंटसाठी तुम्हाला को-सायनर लागतो. त्या टाइमला कोणी असं नव्हतं की इतकी मोठी अमाऊंट को-साइन करेल, आणि असेल तरी मला त्यावेळेस थोडंसं हे होतं की हे खूप मोठी अमाऊंट आहे विथ न्यू बॉर्न. मला असं नाही की मी चालू करून देईल आणि माझ्याकडून होणार नाही जर झालं नाही, जस्ट बिकॉज ते पण नवीन आहे, पैशाची खूप मोठी कमिटमेंट, न्यू बॉर्न, न्यूयॉर्कमध्ये एकटं राहणं. मग मी ते पास ऑन केलं. हो, ते काही घेतलं नाही घेतली. हां, पण मग सायमल्टेनियसली मी ऑप्शन B वर काम करत होती.
जे होतं मास्टर्स इन पब्लिक हेल्थ करायचं आणि मग त्याच्यानंतर डेंटल पब्लिक हेल्थ रेसिडेन्सी करायचं, म्हणजे तुम्ही जे स्पेशलायझेशन म्हणता. मग त्याला मला मी प्रेग्नंट असताना जेव्हा मला हे न्यूयॉर्कचं मिळालं त्याच टाईमला मला ते मास्टर्स इन पब्लिक हेल्थ टेक्सास A&M कॉलेज स्टेशन युनिव्हर्सिटीला त्याला ॲडमिशन मिळाली. मग मी डिसाईड केलं की मी ते स्टार्ट करेल, कारण ते पण मी जेव्हा स्टार्ट होणार होतं तेव्हा मी प्रेग्नंट होते, म्हणजे तेव्हा मी ड्यू होती. मग मी त्यांना सांगितलं की मी 6 मंथ्सने स्टार्ट करेल. मग ते ठीक म्हटले. 2 इयर्सचा प्रोग्राम होता. ओके. मग तो मी स्टार्ट केला जेव्हा माझी मुलगी 4 महिन्याची होती. A&M ला ते जवळ आहे राईट इथून? 2 तास. मग 1 वर्ष मग मी तिच्याबरोबर म्हणजे फर्स्ट इयर मी तिथे राहून कम्प्लीट केलं. मग सेकंड इयर आम्ही ह्युस्टनला मूव्ह झालो आणि मग मी 1 वर्ष ह्युस्टनहून एव्हरीडे म्हणजे जेव्हा माझे क्लासेस असायचे कम्युट करून मी ते कम्प्लीट केलं. मग ते झालं. पण ते मास्टर्स इन पब्लिक हेल्थ म्हणजे जनरल पब्लिक हेल्थ, म्हणजे आता जसं कोविड होता मग ते कोविडचं रिसर्च की किती लोक अफेक्ट झाले काय झाले, तसं मास्टर्स इन पब्लिक हेल्थ ते म्हणजे डेंटिस्ट्रीशी रिलेटेड नव्हतं ते. मग ते कुठेतरी मला त्याच्यात होतं की हे मला नाहीये, म्हणजे हे नाहीये स्वप्न ते. म्हणजे मग आता काय. मग त्याच्यानंतर मग डेंटल पब्लिक ठीक आहे, पब्लिक हेल्थ जरी करायचं पण मला ओरल हेल्थमध्ये करायचं. मग डेंटल पब्लिक हेल्थचे ॲप्लिकेशन स्टार्ट केले. मग ते करत मग मला न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ हेल्थ ते अल्बनीला आहे. ओके. तर तिथे तो रेसिडेन्सी प्रोग्राम होता. तिथे मला ॲक्सेप्टन्स मिळत होतं, पण जे प्रोग्राम डिरेक्टर्स होते ते म्हणत होते की थोडं थांबू आपण. म्हणजे ते स्टायपेंड बेस्ड प्रोग्राम होता तो, पण त्यांच्याकडे फंडिंग नव्हतं. मग ते बोलले की मी आता तुला ॲक्सेप्टन्स देत नाही. मग परत तेच की नाही मला हे तर पाहिजे आता, म्हणजे हाच माझ्यासाठी ऑप्शन, माझ्याकडे ऑप्शन बी नाही आहे. जर हे नाही तर दुसरं काय हे मला माहित नाही, मी दुसरं काय करू शकते किंवा दुसरं काय मला करायचं. ऑलरेडी ऑप्शन बीच होता. ऑलरेडी ऑप्शन बी होता. त्यांच्याशी ईमेल झाली और कॉल झाला, मला एक्झॅक्टली आठवत नाही. मग मला थोडंसं ऑफकोर्स मी म्हणजे डिसअपॉइंटेड झाली. मग 2-3 तास मी विचार केला. मी परत त्यांना कॉल केला की मला स्टायपेंड नको आहे, जस्ट मला प्रोग्राममध्ये घ्यायचं. मग त्यांनी ॲक्च्युली दिलं. मग त्यांनी एक्सेप्टन्स दिलं. आय वॉज लिटल फॉर्च्युनेट की मला मग स्टायपेंड पण मिळाला तेव्हा. मग तसं मग मी 1 वर्ष अल्बनीला राहिली. ते डेंटल इन पब्लिक हेल्थ रेसिडेन्सी. सो न्यूयॉर्कचा स्टेट डिपार्टमेंट ऑफ हेल्थचा प्रोग्राम होता. म्हणजे ॲक्च्युली ते जे स्टेट डिपार्टमेंटला जे काम करत होते ओरल हेल्थवर, मी त्यांच्याबरोबर काम केलं. नाईस. आणि मग असं ते होत अर्थात मग त्याच्याबरोबर माझी फॅमिली पण होती. माझी मुलगी 3 वर्षाची होती. मग अल्बनीला राहायचं. तुम्ही सगळे अल्बनीला शिफ्ट? नाही, मग मी एकटी गेली. माझी मुलगी आणि माझे हस्बंड ह्युस्टनला होते. मग तिला काही दिवस, मग ती ह्युस्टनला काही दिवस इंडियाला राहिली. मग लास्ट काही मंथ मग ती माझ्याबरोबर अल्बनीला आली. जेव्हा माझं मग हे एज्युकेशनल रिक्वायरमेंट फुलफिल झालं, ती पण तेव्हा 4 वर्षाची असेल. मग आता माझी एक्झाम झाली होती. एज्युकेशनल रिक्वायरमेंट फुलफिल झाला. आता नेक्स्ट स्टेप होती मला पेशंट्सवर एक्झाम द्यायची, प्रॅक्टिकल. पण आता ते झालं. मी लास्ट 2008 मध्ये पेशंट्स केलेले आणि आता हे होतं 2014. मग आता काय पुढचं ना, मग ते कसं करायचं. मग मी 6 महिने मग इंडियाला गेली. मग मी इंडियाला काम केलं. मग आणि मग बाय दॅट टाईम मग ती आता एक्झाम कोणत्यातरी कॉलेजला वगैरे द्यायची. मग कॉलेजला द्यायची, मग तुम्हाला पेशंट्स लागतात, तुम्हाला ओळखीचं पाहिजे. आता ती नॉर्मल प्रोसेस ती इथल्या लोकांना पण द्यायची असते, इथल्या स्टुडंट्सला पण द्यायची असते. पण ते कसं की ते ऑलरेडी कॉलेजमध्ये आहे, त्यांनी मॉक टेस्ट दिलेली असते, त्यांच्याकडे पेशंट्स असतात, फॅमिली असते, फ्रेंड्स असतात. मग मला एक्झाम द्यायला आता मी कुठून आणू सगळं सामान, म्हणजे पेशंट्स कुठून आणू, जे इन्स्ट्रुमेंट्स कुठून आणू. मग तसं रिसर्च केला. मग LAला एक डॉक्टर होते जे फॅकल्टी पण होते डेंटल कॉलेजमध्ये. मग ते त्यांच्या ऑफिसमधून मग ते बेसिकली हेल्प करायचे, म्हणजे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे की तुम्हाला पेशंट्स मिळतील, तुम्हाला असिस्टंट्स प्रोव्हाइड होतील, इन्स्ट्रुमेंट्स प्रोव्हाइड होतील. मग मी त्याच्यासाठी मग तिथे एक्झामसाठी रजिस्टर केलं LAला. मग ती 1 वर्षात होती माझी एक्झाम, 1 किंवा असं 6-8 महिन्याने जे काय असेल. मग माझं जेव्हा डेंटल पब्लिक हेल्थ संपलं, ती एक्झामच्या मध्ये मग जो टाइम होता 6-1 महिने, तो मग मी इंडियाला गेली. मग पेशंट्सवर काम केलं, कारण माझं इंडियाचं व्हॅलिड, म्हणजे इंडियातून पण मी डेंटिस्ट आहे, सो माझं लायसन्स व्हॅलिड होतं. कुठेतरी फायदा झाला. मग मी इंडियात काम केलं. मग इथे येऊन मग ती लोमा लिंडाला एक्झाम होती.
मग तिथे एक्झाम द्यायला गेली कॅलिफोर्निया. कॅलिफोर्निया. आता त्याच्यामध्ये एकदा असं झालं की दातांवर एक्स्ट्रॅक्टेड दात म्हणजे ॲक्च्युअल माणसाचे काढलेले दात त्याच्यावर रूट कॅनल करायचं होतं. तर रिक्वायरमेंट होती की ते ऑटोक्लेव्ह झालेले पाहिजे, स्टरिलाइज झाले पाहिजे. पण ते स्टरिलाइज केल्यानंतर ते दिसत तर व्यवस्थित होते, पण जेव्हा मी करायला गेली ते तुटत होते. तर मग माझ्याकडे नव्हतं. पण मग असं होतं की माझ्या ओळखीचं कोणीच नाही किंवा कोणाला हेल्प म्हणजे कोणाला पण हेल्प मागायला. तर मग ते समहाव मग ते झाली एक्झाम. मग माझ्या सगळ्या रिक्वायरमेंट्स फुलफिल झाल्या टेक्सास लायसन्सला अप्लाय करण्यासाठी. ओके, अजून तर टेक्सास नाही, लायसन्स अजून मिळालंच लायसन्सपर्यंत नाही. मिळालंच नाही. मग टेक्सास लायसन्सला अप्लाय केलं आणि म्हणजे सगळं माझं बरोबर होतं, पण त्यांच्या वेबसाईटवर लिहिलेलं की मी मास्टर्स इन पब्लिक हेल्थ अँड डेंटल पब्लिक हेल्थ असं केलं, राईट. सो 2 years मास्टर्स इन पब्लिक हेल्थ आणि 1 year डेंटल पब्लिक हेल्थ केलं. आणि त्यावेळेस तसेच प्रोग्राम होते. त्यावेळेस 2 years डेंटल पब्लिक हेल्थ नव्हतं. मग आणि त्यांच्या वेबसाईटवर लिहिलेलं की इधर तुम्ही पूर्ण DDS जो प्रोग्राम म्हणता इथला डेंटिस्टचा तो करा किंवा इंटरनॅशनल DDS प्रोग्राम किंवा स्पेशालिटी प्रोग्राम करा जो 2 yearsचा पाहिजे. सो त्याच्यामध्ये डेंटल म्हणजे स्पेशालिटी म्हणजे रूट कॅनॉल स्पेशालिस्ट किंवा ओरल सर्जन किंवा ब्रेसेस, त्याच्यामध्ये डेंटल पब्लिक हेल्थ पण होता. पण त्याच्यात इन जनरल लिहिलं होतं की 2 years प्रोग्राम पाहिजे. आता मी जेव्हा माझे सगळे डॉक्युमेंट सबमिट केले, माझा डेंटल पब्लिक हेल्थ एकच वर्षाचा होता. ते बोलले तू व्हॅलिड नाही आहे. आणि हे पॉईंटसाठी मी ऑलरेडी जेव्हा मी अप्लाय करत होती प्रोग्रामला, मी स्टेट बोर्डला लिहिलेलं होतं ईमेल की मी ह्या प्रोग्रामला जाणार आहे. तर म्हणजे पण मग तेव्हा मग मी ते सबमिट केलं की मी 2 years मास्टर्स इन पब्लिक हेल्थ केलं आहे, मग ते करून 1 year डेंटल पब्लिक हेल्थ केलं आहे. सो एक्सेप्ट करा. हां, मग ते त्या टाईमला म्हणजे होतं ते एक्सेप्टेबल. पण त्यांनी मला सेटबॅक दिला होता की पण नाही तू तर एलिजिबल नाही आहे. मग ऑफकोर्स आता म्हणजे असं आल्यानंतर परत यू हॅव टू फाईट बॅक ना. मग पण मग ते झालं. मग ते जी रिक्वायरमेंट होती ते झालं आणि मग माझं लायसन्स मिळालं 2016 मध्ये. ओके, सो तुम्ही 2011 मध्ये आले. मी आली 2008च्या एंडला. 2008 मध्ये ती ऍडमिशन 2011 मध्ये घेतली. मी चालू केलं ऍक्च्युअल मास्टर्स इन पब्लिक हेल्थ 2011ला. तोपर्यंत मग एक्झाम्स देणं हे ते. आणि टेक्सास लायसन्स मिळालं 2016. सो 5 वर्ष. आणि दिस वॉज आफ्टर इंडिया मधल्या 5 वर्षानंतर. सो म्हणजे तुझे 10 वर्ष तुम्ही ते गॉट टू गेट देअर बेसिकली. वा, व्हेरी इंटरेस्टिंग. तर आपल्या व्ह्युअर्सपैकी जर कोणी इंडियामध्ये जर डेंटिस्ट्री करत असेल किंवा झालेलं असेल आणि ते US ला यायचा विचार करताय, तर त्यांच्यासाठी इझी ऑप्शन काय राहील टू कंटिन्यू इन दिस फील्ड? ओके, सो सगळ्यात पहिले इझी नाही आहे काही आणि लेंदी प्रोसेस आहे, पण ऑफकोर्स पॉसिबल आहे. तर जसं मी सांगितलं की तुम्हाला एक्झाम द्यायची असते, तुम्हाला कॉलेजला पण जायचं असतं आणि मग लायसन्स एक्झाम द्यायची असते. सो जी पहिली एक्झाम आहे थेअरी ती तुम्ही इंडियातून नाही देऊ शकत. तर ती इथे येऊनच द्यायची असते US मध्ये. सो डिपेंड ऑन तुमचे सिच्युएशन. आता काही जर लग्न करून येत असतील, जर तुम्हाला तुमचा डिपेंडंट विजा आहे आणि तुम्ही ऑलरेडी US मध्ये आहे, मग तुम्ही ती एक्झाम देऊन मग तुम्ही जे इंटरनॅशनल डेंटिस्ट प्रोग्राम किंवा स्पेशालिटी प्रोग्रामला तुम्ही अप्लाय करू शकता. अगेन परत ज्या स्टेटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. पण तुम्हाला US चा विजा नाही आहे किंवा परमिट नाही आहे US ला येण्याचं. सो एक वे आहे की तुम्ही मग मास्टर्स इन पब्लिक हेल्थला ॲडमिशन घ्यायची. म्हणजे बरेच स्टुडंट्स मास्टर्स इन पब्लिक हेल्थला ॲडमिशन घेतात. आणि कारण एनिवे लॉंग प्रोसेस आहे, सगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट करणं, ती एक्झाम देणं आणि एक्झाम इथे येऊनच द्यायची आहे. तर मग तो प्रोग्राम करत करत तुम्हाला तुमची एक्झाम होते, तुमचं ॲप्लिकेशन होतं आणि मग तुम्ही इंटरनॅशनल डेंटिस्ट प्रोग्राम किंवा स्पेशालिटी प्रोग्राम्सला अप्लाय करतात. आणि म्हणजे मास्टर्स इन पब्लिक हेल्थला ॲडमिशनची प्रोसेस ते इंडियातून तुम्ही GRE TOEFL देऊ शकतात. मास्टर्स. आणि मग तिथूनच अप्लाय करून तुम्हाला ऑलरेडी इथलं मग ॲडमिशन आणि परमिट मिळतं. देन मग इकडे येऊन त्याच्यासाठी F1 विजा विजा मिळेल मग. ओके, मग बेसिकली 2 प्रकारे. एक आयदर तुम्ही F1 विजा अप्लाय करून या किंवा जर डिपेंडंट असाल तुमच्यासारखं तर मग इथे येऊन. इंटरेस्टिंग. तो बेसिकली मला असं वाटतंय की ते मास्टर्स इन पब्लिक हेल्थ जे आहे
इट्स लाईक ऑलमोस्ट साऊंड्स लाईक अ हॅक टू गेट Gateway, हिअर आणि हो. टू गिव्ह दोज एक्झाम्स सो दॅट तुम्ही मग ते बाकीचं आहे तुमचं पण एका याच्यामध्ये नुसतं तो एक आहेच मेन पॉइंट. पण बऱ्याच वेळेस आता जे इंडियात केलंय, आता जे फ्रेश ग्रॅज्युएट आहे, इंडियामध्ये जास्त एक्सपिरियन्स नाही किंवा काही नाही, मग इथले जेव्हा तुम्ही कॉलेजेसला अप्लाय करतात मग लोक ते पण बघतात राईट, तुम्ही काय केलेलं आहे, तुमचं नुसतं मार्क्सवर इथे होत नाही. मग जे तुम्ही मास्टर्स इन पब्लिक हेल्थ तिथे करता, मग तो तुम्हाला चान्स आहे की तुम्ही इथे काय केलेलं आहे, इथल्या युनिव्हर्सिटीजमध्ये काय केलंय, मग तुम्ही इथे रिसर्च केलंय, तुम्ही इथे काय काम केलं, मग ते हेल्प करतं तुम्हाला तुमचं रेझ्युमी बिल्ड करायला, तुमचं SOP बिल्ड करायला आणि ऍप्लिकेशन स्ट्रॉंग बनवायला. बरोबर. But once you get license, you can start practicing immediately. हो. Okay. त्याच्यात पण आता टेक्सासचं लायसन्स मिळाल्यानंतर मग म्हणजे तुम्हाला दुसऱ्या स्टेटचं पाहिजे आहे तर तुम्ही करू शकतात. पण मग तेच तुम्हाला दुसऱ्या स्टेटचे फक्त एक्झाम्स द्यायचे, म्हणजे नॉट परत सगळं नाही करायची गरज. पण आता कॅलिफोर्नियाची जी रिक्वायरमेंट असेल लायसन्ससाठीची, तुम्ही ते करायचं म्हणजे आणि तुम्हाला एकाच वेळेस तुम्ही 2-3 स्टेटचे पण लायसन्स कॅरी करू शकता. ओके. मग तुम्ही फक्त मी फक्त टेक्सास, कारण म्हणजे फॅमिली डायनॅमिक्स आमचं होतं की मोस्टली आम्ही टेक्सासमध्येच राहणार, ह्युस्टनमध्ये सेटल व्हायचं, राईट. पण फ्रॉम व्हॉट यू नो, तुम्हाला जी काही माहिती असेल, ह्या ज्या स्टेट लायसन्स एक्झाम्स असतात दे आर अराउंड सेम. म्हणजे जर आता सपोज तुम्ही टेक्सासची दिली आणि in 6 months you want to go to California, if you give that exam, is it around the same level? म्हणजे ऍक्च्युली टेक्सासची एक्झाम नाहीये वेगवेगळी, म्हणजे स्टेटची एक्झाम नाही, 5 एक्झाम्स आहेत. सो त्यांनी ग्रुप केलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये की टेक्सास लायसन्ससाठी तुम्ही कोणतीही एक एक्झाम द्या. आता एक रेब म्हणून वेस्टर्न रिजनल एक्झाम समथिंग, मग त्या वेस्टर्न जे स्टेट्स आहे, पण ती तर तुम्ही वेस्टर्न दिली आणि तुम्हाला न्यूयॉर्कला जायचं असेल मग ती चालणार नाही. पण तुम्ही वेस्टर्न दिली आणि त्यांचा जर टाइम फ्रेम असेल व्हॅलिड, तर मे बी तुम्ही एकाच वेळेस 2 लायसन्सला पण अप्लाय करू शकत असाल. मी 100% शुअर नाहीये. पण म्हणजे ती एक्झाम एक आहे आणि मग ती व्हॅलिड आहे डिफरंट स्टेट्ससाठी. गॉट इट. ती म्हणजे एक लायसन्स देणारी ऑथॉरिटी आहे आणि ॲज लॉंग ॲज तुम्हाला ते त्यांच्याकडनं जी बेसिकली टेक्सास स्टेट बोर्ड ऑफ डेंटल एक्झामिनेशन ही जी एजन्सी आहे, मग हे सगळं एकत्र करून ते डिसाइड करतं की ओके सगळे एलिजिबल आहे, सगळं हे आहे, आणि मग ते लायसन्स परमिट करतात. आणि मग ते मॉनिटर तुम्ही ॲज अ लायसन्स, म्हणजे आमचं सगळं जे ऍक्टिव्हिटी आहे, आम्ही म्हणजे तो डेंटिस्ट काम कसं करतोय, काही प्रॉब्लेम आहे का वगैरे, ते सगळं मग अंडर त्या टेक्सासच्या लायसन्सच्या अंडर जातं. इंटरेस्टिंग. आता हे जे लायसन्स असतं हे याला व्हॅलिडिटी वगैरे काही असते का? हा, म्हणजे तुम्हाला कंटिन्यू रिन्यू करायला लागतं. तुम्ही जर रिन्यू नाही केलं, एव्हरी इयर होतं, आता 2 years झालं, पण तुम्हाला म्हणजे एव्हरी इयर जेव्हा होतं तुम्हाला कंटिन्युइंग एज्युकेशन कोर्सेस घ्यायला लागतात. सो एव्हरी इयर जेव्हा होतं तेव्हा 12 क्रेडिट्स होते, 12 hour क्रेडिट्स. आता एव्हरी 2 years झालं, सो आता 24 क्रेडिट्स घ्यायला लागतात. सो मला बेसिकली ते रिन्यू करायला म्हणजे 2 वर्षामध्ये 24 कोर्सेस घ्यायचे, 24 क्रेडिटचे कोर्सेस. आणि मग ते अप्लाय, मग तुम्ही रिन्यू करतात, ते रिन्यू केलं तरच ते म्हणजे यू हॅव टू कीप दॅट ऍक्टिव्ह. मग ते तुम्ही इंडियात जाऊन पण तुम्ही ऍक्टिव्ह ठेवू शकता, किंवा बाकी स्टेट्स मध्ये पण तुम्ही गेले, पण मग क्रेडिट्स कम्प्लीशन ते करायचे ना. म्हणजे तुम्हाला ते करायला, आता कोविड नंतर थोडंसं झालंय, आधी इन पर्सनच होतं. म्हणजे कॉलेजेस किंवा बरेच म्हणजे सेंटर्स असतात जे कंडक्ट करतात कंटिन्युइंग एज्युकेशन. वाव, इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. ओके, सर 2016 मध्ये लायसन्स मिळाल्यानंतर बेसिकली मग तुम्ही डायरेक्ट प्रॅक्टिस स्टार्ट केली? मग मी कोणाकडे इथून 2 hours बोमॉन्ट म्हणून आहे, ते पण स्मॉल टाउन आहे. सो आणि ऍक्च्युली मी तिथेच आलेली जेव्हा फर्स्ट टाइम US मध्ये आले. बोमॉन्ट म्हणजे हे बॉर्डरवरचं टाउन का? टेक्सास आणि लुझियानाच्या जे बॉर्डरवरती आहे एकदम, राईट. मग मी तिथे ऑलमोस्ट 1 वर्ष काम केलं. तिथे त्यांनी नवीन 2-3 ऑफिसेस ओपन केले होते, तिथे मी स्टार्ट केलं. लर्निंग फेज होती, पण स्टार्ट ॲज अ प्रॉपर डेंटिस्ट. पण कोणताही जसं डॉक्टर डेंटिस्ट जेव्हा सुरुवात करतात एक्सपिरियन्सनेच येतं सगळं, जसं जसं तुम्ही जितके वर्ष काम करतात. ते माझं फर्स्ट इयर होतं, मग मी शिकली, मग हळूहळू म्हणजे जमायला लागलं, कॉन्फिडन्स आला. आणि एक तासावर होतं, म्हणजे मी जायची
मंडे मॉर्निंग आणि सॅटर्डे इव्हिनिंग यायची. मी एकटी तिथे राहायची. माझं घर ह्युस्टनलाच होतं. मग असं 1 वर्ष केलं. मग नंतर होतं की आता हे किती दिवस करणार ना. मग मी ह्युस्टनला परत मूव्ह झाली आणि मग तोपर्यंत मला दुसरा जॉब दुसरं ऑफिस होतं की जिथे मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. मग मी तिथे स्टार्ट केलं. मग त्याला झाले मग 2 years 3 years ऑलमोस्ट होत आले. 2018-19 हां 2018. मग तेव्हा असं होतं की स्वतःचं करायचं का. मग मी सांगितलं की माझं हजबंड वॉज अ बॅकबोन. त्याने हेल्प केली आणि ॲक्च्युली थ्रूआउट सगळ्याच याच्यामध्ये हेल्प केली. मग मी विचार करायला लागली की ठीक आहे मी विचार करू असं. आणि मी जिथे जो लास्ट जॉब करत होती ते माझ्या घरापासून 50 miles ड्राईव्ह आहे. सो सबर्ब ऑफ ह्युस्टन, साऊथ साईड ऑफ ह्युस्टन होतं. ॲल्विन नावाचं स्मॉल टाउन. सो मला लाईक माझं पूर्ण बॅकग्राऊंड लाईक अ स्मॉल टाउन सगळं स्मॉल टाउन कडे थोडंसं अट्रॅक्शन आहे. कारण म्हणजे ह्युस्टनला सगळे तू एवढ्या लांब का जाते म्हटलं मला ते थोडंसं फॅमिली ओरिएंटेड की सेम डॉक्टर पेशंट्सला सेम डॉक्टर दिसायला पाहिजे, डॉक्टरला सेम पेशंट दिसायला पाहिजे. इथे कसं की तुम्ही एक दिवस हा डॉक्टर दिसेल तुम्हाला एक दिवस दुसरा दिसेल. ते मला नको होतं. मग मला ते आवडलं की तिथपर्यंत जायला ठीक आहे आणि ते लोकेशन म्हणजे त्या एरियामध्ये. मग असंच रिसर्च करता करता माझं जे आत्ता ऑफिस आहे त्याचं मला ॲडव्हर्टाईज दिसली फॉर सेलसाठी. तर ते ऑफिस 30 years पासून एस्टॅब्लिश्ड होतं. आणि डॉक्टरला रिटायर व्हायचं होतं. त्यांना सेल करून रिटायर व्हायचं होतं. मग मी ते बघितलं आणि मग सगळं काइंड ऑफ लाईनअप होत होतं. मग 2019 मग मी ते टेक ओव्हर केलं. सो आता 5-6 वर्ष झाले त्याला. वाव. तर ते म्हणजे ऑलरेडी 30 वर्ष ती एस्टॅब्लिश प्रॅक्टिस होती आणि त्या डेंटिस्ट त्यांना बेसिकली वय वगैरे वॉटेवर झालं असेल. पण तिथे त्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही जाऊन आधी प्रॅक्टिस केली होती का? नाही मी तिथे काम नाही केलं. पण म्हणजे आम्ही बघितलं होतं 1-2दा जाऊन बघितलं. आणि मेन म्हणजे तेच आहे अलाइन व्हायला पाहिजे. कारण डेंटिस्ट्री बऱ्याच डिफरंट वेजने करता येतं. काही कोणी फक्त म्हणजे कोणी ब्रेसेस करणार, कोणी रूट कॅनलच करणार, कोणी हाय एंड केसेस म्हणजे जे कॉस्मॅटिक किंवा इम्प्लांट. तर माझं पण त्याचं की मला आपलं जनरल डेंटिस्ट्री आणि पॉप्युलेशन पण तेच की लो टू मीडियम इन्कम म्हणजे स्मॉल टाउन अशाच पॉप्युलेशन बरोबर काम करायचं होतं. तेच थोडंसं फॅमिली व्हॅल्यू असतात त्यांना तशा प्रॅक्टिसेसला किंवा म्हणजे त्या टाउनचे पॉप्युलेशनला. मग ते असं की ओके मी जे प्रोसिजर करते का मला ज्या पेशंट पॉप्युलेशन बरोबर काम करायचं किंवा ज्या कम्युनिटीला सर्व करायचं ते अलाइन होतं. मग ते तसं म्हणून मग आम्ही पुढे परस्यू केलं. तर ते ऑफिसेस आता इंडियातून बघत असतील तर इथे इन जनरल मिनिमम 3 chairsचं कोणतंही क्लिनिक असतं. कमीत कमी तुम्ही डेंटल क्लिनिक आहे तर कमीत कमी 3 chairs तर तुम्हाला पाहिजेच. सो आता हे जे आहे ते 7 chairs आहेत. ॲट अ टाइम 7 पेशंट त्या चेअर्सवर असू शकतात. वाव. सो आणि ते एकच तिथं आधी ते डेंटिस्ट चालवायचे आधीचे जे ओनर होते. ओके. आणि आता तुमच्यासोबत अजून कोणी आहे? मी डेंटिस्ट म्हणून मेजरली मी असते आणि 3 फ्रंट डेस्क आहे, 3 असिस्टंट्स, पार्ट टाइम 2 हायजिनिस्ट आणि पार्ट टाइम डेंटिस्ट. तर इंडियामधली प्रॅक्टिस आणि आता ऑलमोस्ट किती 6 पण नाही 6-7 वर्ष तुम्ही इथे प्रॅक्टिस करता. त्यातले 4 वर्ष मागचे स्वतःचं प्रॅक्टिस चालू आहे. मेजर काही डिफरन्स जाणवतं का इंडियामधल्या प्रॅक्टिसमध्ये आणि इथल्या प्रॅक्टिसमध्ये? बरेच मेजर्स डिफरन्स आहे. आता सगळ्यात पहिले की प्रॅक्टिस कशी असते. एक तर इंडियामध्ये मोस्टली म्हणजे आता अवेअरनेस वाढत चाललाय पण मेजॉरिटी ॲज निडेड बेसिसवर डेंटिस्ट्री होते की तुमचा दात दुखतोय तुम्हाला तर मग तेवढंच बघितलं जातं. मोस्टली तेवढं केलं जातं. इथे इन्शुरन्स ड्रिवन डेंटल इंडस्ट्री असल्यामुळे बऱ्याच लोकांचे ज्यांचे इन्शुरन्सेस असतात किंवा बाकीच्या कारणांमुळे पण असं असतं की जसं तुम्ही मेडिकलचे ॲन्युअल चेकअप करता तसं डेंटलचं एव्हरी 6 months
6 महिन्यांनी तुम्ही चेकअप करतात, एक्सरेज, क्लिनिंग, आणि मग तुम्हाला काही असेल मग ते तुमचं ट्रीट होतं. सो तो एक मेजर डिफरन्स आहे. तर ॲट द सेम टाईम पण सेकंड इज इंडियामध्ये इन्शुरन्स नसल्यामुळे पेमेंट इमिडिएटली होतं. आता इथे आहे की जरी तुम्हाला पेशंट्स येत आहे आणि त्यांच्याकडे इन्शुरन्स आहे, पण ते डॉक्टरला किंवा त्या बिझनेसला पैसे येण्यासाठी बराच वेळ लागतो. कधी कधी ते येत पण नाही, कधी कधी तुम्हाला पेपर वर्क मागे. सो त्याच्या मागे तुम्हाला, म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी काम करते जी पहिले सगळं की त्यांचा इन्शुरन्स आहे, काय कवर आहे, काय नाही, पेशंट येण्याच्या आधी त्याला एक जण लागतं. आणि मग ट्रीटमेंट केल्यानंतर पैसे लगेच मिळत नाही. मग त्याच्यानंतर मग ते येतात 2 वीकने 3 वीकने, डिपेंड ऑन. कधी येत नाही मग ते दुसरी जी आहे ती बेसिकली मग फॉलोअप करते की काय पाहिजे, आणि मग ते तसं मला ऑफिसेसला रिएम्बर्समेंट मिळते. तो डिफरन्स जसं मी सांगितलं की मिनिमम इथे 3 चेअर्स, म्हणजे मल्टिपल चेअर्सच प्रिटी मच कॉमन आहे. इंडियामध्ये जसं मेजॉरिटी क्लिनिकला गेलं डॉक्टर डेंटिस्टच सगळ्यात मेन असतो, पण इथे जसं तुम्हाला म्हणजे ऑफिशियल वर्क करायचं असतं, इन्शुरन्स, जसं माझ्या ऑफिसमध्ये आता 3 मुली ज्या फ्रंटला काम करतात, कॉल्स घेणं, इन्शुरन्स व्हेरिफिकेशन, इन्शुरन्सचे क्लेम्स करणं, अपॉइंटमेंट्स कन्फर्मेशन, आणि 3 जणं जे माझे डेंटल असिस्टंट्स आहेत, आणि 2 हायजिनिस्ट आहे. सो हायजिनिस्ट आहे ते प्रिटी मच पोस्ट आहे की जे डेंटल हायजिनिस्ट एक्सरे घेतात आणि क्लिनिंग करू शकतात, आणि मग डॉक्टर येऊन चेकअप करतात, आणि म्हणजे ट्रीटमेंट असते ते पेशंटला सांगतो, आणि म्हणजे ट्रीटमेंट आहे ते डॉक्टर्स करतात. सो जेव्हा लोक कम्पेअर करतात की इंडियामध्ये हे स्वस्त आहे, US मध्ये नंबर 1 तर तुम्ही ऐकलीच आहे प्रोसेस, इथं फक्त प्रोसेस ऐकली, पैसे तर ऐकले नाही आहे की हे सगळं करण्याला डॉक्टर बनायला किती पैसे लागतात इथे. सो जस्ट एक आकडा की तुम्ही इंटरनॅशनल डेंटिस्ट असो की इथले स्टुडंट आहे आणि इथे डेंटिस्ट आहे, मिनिमम 300,000 to 500,000 तुम्हाला तुमचं स्टुडंट लोन राहणार. इन्व्हेस्टमेंट तेवढी डेंटिस्ट फक्त डेंटिस्ट, फक्त लायसन्स. तर तुम्ही जर स्वतःचं ऑफिस घेतलं वगैरे ते तर मग ते तर वेगळं, तुमची स्वतःची बिल्डिंग घेतली ते तर वेगळं. तर हे एक. नंबर 2, पैसे लगेच मिळत नाही. आता एक्झाम्पल द्यायचं, समजा आता सांगितलं की रूट केनाल, आता तुम्हाला $1000 सांगितले मी रूट केनालचे. आता 1000 तुम्ही जर मल्टिप्लाय केलं इंडियामध्ये ते खूप होतात. म्हणजे की इतके पैसे लागतात इंडियामध्ये तर 10,000 15,000, मी जस्ट एक सांगते. ओके, होतात, पण मग नंबर 1 तुम्हाला स्टँडर्ड ऑफ केअर माहिती पाहिजे की इथे रूल्स रेग्युलेशन असतात, तुमची किती स्किल्ड आहे नाही आहे. देयर आर सो मेनी ऑथॉरिटीज, ते बघत राहतात एव्हरी टाईम. सो तुम्हाला ते फुलफिल करायला लागतं. आणि नंबर 2, हे सगळं एक तर म्हणजे $1000 जरी सांगितले, तुमच्याकडे इन्शुरन्स आहे, सो इन्शुरन्स आहे तुमच्याकडे, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण 1000 मिळत नाही. ते इन्शुरन्स ठरवेल की तुम्हाला 600च मिळतील. मग त्या 600 पैकी इन्शुरन्स 300 पे करेल मे बी, आणि पेशंट 300 पे करेल, आणि त्याच्यामधले पण ते 300 तुम्हाला कधीतरी मिळतील. म्हणजे आता तुम्हाला ते 300च मिळाले. हां, सो तो एक डिफरन्स. आणि परत इंडियामध्ये जर सांगितलं मी की डेंटिस्टच मेन आहे की जो सगळं रन करतो. जे हेल्पिंग हँड्स असतात इंडियामध्ये, की असिस्टंट्स पण म्हणले किंवा फ्रंट डेस्कला पण बसलेले असतात, त्यांचं असं क्वालिफाईड असं नाही आहे. म्हणजे तुम्ही ट्रेन करतात, ते चांगले लोक असतात, पण त्यांचं पण तरी मिनिमम वेज ते इतकं नाही आहे. जिथे आता इथला जर बिझनेस साईड म्हटला डेंटिस्ट्रीचा जो ओव्हरहेड आहे, त्या ओव्हरहेडमधला मेजॉरिटी पर्सेंटेज स्टाफची. हां, सो मग ते बेसिकली ते सगळं. सो इट्स नॉट लाईक की 1000 म्हणजे 60,000 तुम्हाला 60,000 मिळतात ते इंडियन रुपीजमध्ये. आणि खूप आता जेव्हा तुम्ही आता मला लायसन्स मेंटेन करायला रिन्युअलचे पैसे लागतात, ते CE कोर्सेस एक्सपेन्सिव्ह असतात, आणि मला माल प्रॅक्टिस इन्शुरन्स कॅरी करायला लागतो. हे तर फक्त मी कुठेही डेंटिस्ट म्हणून काम केलं, मी 1 दिवस करो का मी 50 दिवस काम करो, हे तर मला लागणारच. आणि जे ऑफिस तुम्ही घेतात, मग ऑफिसचे तर अजूनच मग ते 3-4 इन्शुरन्सेस तुम्हाला कॅरी करायला लागतात. त्याच्यामध्ये आता जस्ट एक्झाम्पल द्यायचं तर
चेअरमध्ये पण तो पेशंट बसलेला नाही किंवा तुम्ही पेशंट बरोबर आले आणि तुम्ही घसरून पडले माझ्या प्रिमायसेसमध्ये, तर ते पण मला कव्हर करायला लागतं. लायबिलिटी इन्शुरन्स, बिझनेस लायबिलिटी, जनरल बिझनेस लायबिलिटी इन्शुरन्स. मग एम्प्लॉईजला काय झालं तुमच्या ऑफिसमध्ये काम करताना, मग त्याला कव्हर करायचं. सो असे म्हणजे 3-4 ज्या बेसिक गोष्टी की ते तुम्हाला करायलाच लागतात. मग कंप्लायन्स असतं तुमचं, स्टरीलायझर, म्हणजे ते तर सगळीकडेच पाहिजेच. पण इथे आहे की म्हणजे एव्हरी इयर तुम्हाला ते टेस्टिंग करायला लागतं, एव्हरी इयर तुम्हाला ते म्हणजे रजिस्ट्रेशन करायला लागतं, ते येऊन चेक करतात. सो ते खूप गोष्टी आहेत ज्या लायबिलिटी आहेत की तुम्हाला यू हॅव टू कीप अप विथ दॅट. मग जेव्हा इथे कॉस्ट जास्त आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी इंडियामध्ये किंवा इतर डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये नाही आहेत. म्हणजे भरपूर यस, असं एकंदरीत जाणवते की भरपूर कॉस्ट आहे आणि प्रोसेस भरपूर अशी डिफाईन्ड आहे, त्याच्यामुळे यू हॅव टू फॉलो सर्टन थिंग्स, सर्टन प्रोसेस. आता जे तुमच्याकडे स्टाफ आहे, सपोज ओरल हायजिनिस्ट जे आहेत ते पण काही स्पेसिफिक एज्युकेशन रिक्वायरमेंट? डेंटल हायजिनिस्ट आहे, ते कॉलेजला जातात 2 इयर्स प्रोग्रामचा, आणि ते पण लायसन्स्ड हायजिनिस्ट असतात. जे डेंटल असिस्टंट्स असतात ते 2 months 3 monthsचा प्रोग्राम असतो, म्हणजे त्यांना हायस्कूल ग्रॅज्युएट पाहिजे असतं. मग त्याच्यानंतर तुम्ही तो RDAचा प्रोग्राम, डेंटल असिस्टंटचा प्रोग्राम करून मग ते पण रजिस्टर्ड असतात विथ बोर्ड. फक्त जे फ्रंटला जे काम करतात ते कॅन बी विदाउट लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन. ओके. तर ऑब्व्हियसली म्हणजे जो कोणी असा लायसन्स्ड असेल तर त्यांची कॉस्ट वेगळीच असणार, त्यांची कॉस्ट हाय असणार, कारण देर इज अ हायर बॅरियर टू एंट्री, राईट? इंटरेस्टिंग. सो हे पहिलं क्लिनिक चालू असतानाच हे दुसरं क्लिनिक तुम्ही एक्सपांड करायचं ठरवलं का? म्हणजे तर फर्स्टला झाले होते 4-5 वर्ष झाले होते. आणि मग असंच परत काहीतरी सर्च करत आली एक ऑपॉर्च्युनिटी की जे वाटलं की म्हणजे सॅटेलाइट क्लिनिक आपण ओपन करू स्मॉल स्केलवर. कारण तसं बघितलं तर मीच मेन डेंटिस्ट म्हणून आहे दोन्ही ठिकाणी, हां, बिटवीन बोथ ऑफिस. मग ते कसं जमतं, काय जमतं म्हणून बघायला तर थोडं घराजवळ. मग ते सेकंड ऑफिस ची अपॉर्च्युनिटी मिळाली, जे वाटलं की ग्रो करायला अपॉर्च्युनिटी आहे. मग ते सेकंड घेतलं. त्याला 1-1.5 वर्ष झालं. ओके. मग तिथे पण आठवड्यातून 1-2 दिवस? 1-2 दिवस. ओके, इंटरेस्टिंग. मग तिथे किती चेअर्स आहेत? तिथे 3 चेअर्स आहेत. ओके. तिथे स्टाफ आहे? तिथे स्टाफ, हां, मग तेच आता जसं 7 चेअर, मग मोर स्टाफ, ते 3 चेअर्स स्मॉल स्टाफ. राईट. पण ते घराजवळ आहे. हो. पेशंटला हँडलिंग अमेरिकेत इझी वाटतं का इंडियामध्ये? ॲज फ्रॉम हँडलिंग अ पेशंट, जस्ट फॉरगेट अबाउट द कॉस्ट पर्स्पेक्टिव्ह. मे बी इंडियामध्ये, राईट. इथे थोडंसं एक वेगळे एक्सपेक्टेशन्स तेच, आणि स्पेशली ते पण मेडिकल डॉक्टर पासून डेंटिस्ट कडून डिफरंट आहे. डेंटिस्ट कडून थोडंसं पहिलेच असं होतं की, आणि म्हणजे लोकांना नाही आवडत एवढं डेंटिस्ट चेअरमध्ये, विच इज नॉर्मल. हां, म्हणजे इज टोटली एक्सेप्टेबल. पण एक लोकांकडून म्हणजे थोडंसंच की डेंटिस्टला, म्हणजे तुम्ही डेंटिस्ट्री पण करता, तुम्ही सायन्स पण करता, बट ॲट द सेम टाइम तुम्हाला त्यांचं म्हणजे सायकोलॉजी, त्यांचं बिहेवियर मॅनेजमेंट पण करायला लागतं. कारण काही पेशंट खरंच जेन्युइनली खूप घाबरलेले असतात. आता समजा मग त्याच्यामध्ये माझं आहे की माझं टाइम टेबल आहे की ह्या 1 तासामध्ये मला 4 पेशंट्स आहेत, आणि आता माझा पहिलाच पेशंट खूपच घाबरला आहे आणि मला त्याच्याशी 10-15 मिनिट एक्स्ट्रा बोलायला लागतंय किंवा काही झालं, मग माझं पूर्ण ते स्केड्यूल मेसअप होतं. सो म्हणजे असे चॅलेंजेस ते डे टू डे लाईफमध्ये तर क्लिनिकली होतातच. पण बिझनेस साईड मोर चॅलेंजेसच आहे की हा ह्युमॅनिटी कीप करायची, तुम्हाला कम्युनिटी सर्व्हिस करायची, पण ॲट द सेम टाइम सगळे बिल्स भरून. हां, सो तो एक आहे चॅलेंज की तुम्ही ग्रे एरिया ठेवायला लागतो, ब्लॅक अँड व्हाईट नाही होऊ शकत. पण जे यू हॅव टू कीप इन माइंड जे बाकीचे सगळे जे कॉस्ट आहे बिहाइंड दॅट, त्याच्यासाठी जसं आहे जे की नॉन प्रॉफिट होत नाही, जास्त चॅरिटी होत नाही डेंटिस्ट्रीमध्ये. बरोबर. तुमच्या या बोलण्यावरनं असं वाटतं की भरपूर सारे ओव्हरहेड कॉस्ट टू रन दॅट ऑपरेशन, राईट? जर तुम्हाला हे ब्रेकडाऊन करायचं झालं एक रफ पर्सेंटेजमध्ये,
तर कसं ब्रेकडाऊन कराल कॉस्ट? सो युजली रफली 30% पेरोल स्टाफ, ज्याच्यामध्ये ॲडमिन, फ्रंट डेस्क, असिस्टंट्स, हायजिनिस्ट, 30%. 30% डेंटल सप्लाईज, मटेरियल जे क्लिनिकली लागतात, मग नॉन क्लिनिकली सॉफ्टवेअर्स, जे कंप्लायन्स आहेत, ऑफिस सप्लाईज रन करण्यासाठी. सो ते 30%. देन 25% mortgage or rent. So usually take home dental office, dental business like 15 to 20% तुमच्या उरलेलं. फ्युचर प्लॅन काय आहे तुमचा? मी तर असं वाटतं जस्ट स्टार्टेड, तर अजून तर जस्ट होप की हे जे चालू आहे जस्ट ग्रोईंग, जे आहे ते ग्रो करायचं, क्लिनिकली मोर स्किल्स, मोर प्रोसिजर्स पेशंट्सला आम्ही जे सर्व करू शकू, आणि बिझनेस पॉईंटने पण की बिझनेस ग्रो करणं किंवा अजून बेटर शिकणं. सध्या 5 वर्षाचं तेच आहे, मग त्याच्यानंतर बघू. जॉब सिक्युरिटी प्रिटी मच आहे, फ्लेक्झिबल, जसं सांगितलं की यू चूज युअर आवर्स, डेज, परत तुम्हाला कोणत्या सेटिंगमध्ये काम करायचं आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारचं ऑफिस, कोणत्या प्रकारच्या प्रोसिजर करायच्या आहे. आवर्स आर प्रिटी नॉर्मल, सो वर्क लाईफ बॅलन्स इतका प्रॉब्लेम नाही आहे. एकंदरीत असं वाटतंय की इनिशियल कॉस्ट भरपूर आहे आणि नुसती फायनान्शियल कॉस्ट नाही आहे, तुमची टाईम कमिटमेंट कॉस्ट आहे, तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुमचे एफर्ट्स आहेत. पण जर तुम्ही ते सस्टेन करू शकले ओव्हर एन एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाईम, नुसतं 1-2 वर्ष नाही, जसं तुम्ही म्हटलं इंजिनिअरिंगमध्ये 5-6 वर्ष लागू शकतात, 7 वर्ष लागू शकतात, बेस्ड ऑन वेअर यू आर. एकदा जर ते हर्डल्स पार केले तुम्ही, जे भरपूर सारे हर्डल्स आहेत, बट 1 स्टेप ॲट अ टाईम, त्याच्यानंतर प्रेटी मच ॲज यू सेड थोडंसं स्मूथ सेलिंग आहे. आता कॉस्ट म्हटलं तर जसं जे तुम्ही इंटरनॅशनल डेंटिस्ट आहे म्हणूनच तुम्हाला कॉस्ट आहे असं नाही आहे. आता इथे पण डेंटल, जसं फ्रेश डेंटल स्टुडंट आहे, फ्रेश डेंटिस्ट बनलाय, सो मी जेव्हा मेन्शन केलं की 300,000 to 500,000 त्यांना पण लागतातच आहे. सो तुम्हाला इनफॅक्ट कमी पण लागू शकतात, डिपेंड ऑन तुम्ही काय राऊट चूज करता. जसं मी जो राऊट चूज केला, मला टाइम जास्त लागला पण मला पैसे एवढे लागले नाही. आणि मी जेव्हा माझं पास आउट म्हणजे मला लायसन्स झालं, माझ्यावर कोणतं लोन पण नव्हतं, कारण मी दुसऱ्या राऊटने केलं, सो त्यांची फीज कम्पॅरेटिव्हली कमी होती. भरपूर लोकांचं लोन भरपूर असतं, राईट? जेव्हा ते प्रॅक्टिस म्हणजे जेव्हा तुम्ही कम्पेअर करतात की ओके आपल्याला हा प्रोग्राम करायचा आहे आणि याची कॉस्ट इतकी आहे, मग त्याच्यामुळे थोडा सेटबॅक येतो की म्हणजे लोन मिळत नाही किंवा एवढे पैसे कुठून येणार किंवा ती कमिटमेंट द्यायची. जसं माझं पण झालं होतं जेव्हा मी सांगितलं होतं की न्यूयॉर्कला मला ऍडमिशन मिळाली होती, पण इट वॉज बिग अमाऊंट. बट ते की तुम्ही फक्त इंटरनॅशनल डेंटिस्ट आहे म्हणूनच तुम्हाला ती कॉस्ट आहे असं नाही, इथल्या पण डेंटिस्टला ती कॉस्ट आहे. पण ॲट द सेम टाइम लोक का करतात, कारण रिकव्हरी शुअर आहे, म्हणजे असं आहे की यू कॅन रिकवर दॅट, म्हणजे जे काही तुम्हाला लोन आहे किंवा जे तुम्ही पैसे टाकले आहेत, एकदा तुम्ही जॉब करायला लागले किंवा तुमचं काम करायला लागले, जे ते कॅल्क्युलेशन्स झालेले आहेत की ओके. आणि त्याच्यामुळे पण युजली डेंटिस्टला लोन्स प्रिटी इझी मिळतं. कारण बँकांना माहिती आहे. हो, स्टुडंट लोन, आणि जेव्हा तुम्ही ऑफिस घेण्यासाठी किंवा स्वतःच्या याच्यासाठी पण डेंटिस्टला लोन प्रिटी इझी मिळतं. बरोबर आहे. कारण ते जसं आता रिसर्च केला तुम्ही, फर्स्ट 10 जॉब्समध्ये आहे, हायेस्ट पेड आहे, सो ते त्याच्यामुळे. आता जसं मी 1-2 जणांना हेल्प केलेली की गाईड केलेलं की म्हणजे लग्नानंतर ते डिपेंडंट विजावर इथे आल्यावर लॉंग टर्म मध्ये आणि ती कॉस्ट रिकव्हर होते आणि डेफिनेटली होते. आणि जॉब म्हणजे त्याच्यासाठी असं नाही की तुम्हाला तुमचं स्वतःचं ऑफिसच पाहिजे, आणि हे जॉब्स करून पण होते. म्हणजे दुसऱ्या प्रॅक्टिसेस मध्ये तुम्ही फक्त ॲज अ डेंटिस्ट जाऊन प्रॅक्टिस करताय. वा, फारच छान डॉक्टर दुसाने. एकंदरीत मला ह्या पूर्ण स्टोरीमध्ये असं वाटतंय की भरपूर अडचणी तुम्हाला आल्या त्या प्रवासामध्ये अमेरिकेत आल्यानंतर, इन्स्पाइट ऑफ यू नो गेटिंग ऑल युअर एज्युकेशन आणि गेटिंग ऑल युअर डिग्रीज अँड डिप्लोमाज इन इंडिया. पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की
यू हॅड इन युअर माइंड की मला बनायचं आहे, आणि यू बेसिकली एक तो जो हर्डल होता ते तुम्ही पार करत गेले आणि यू बेसिकली रीच युअर एंड गोल. सो इट्स अ व्हेरी इन्स्पिरेशनल स्टोरी आणि फार प्रेरणादायी गोष्ट आहे. तर मित्रांनो, हा होता डॉक्टर दुसाने यांचा प्रेरणादायी प्रवास महाराष्ट्रातल्या मालेगावपासून ह्युस्टनपर्यंत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजवा रे.